नमस्कार. आज आपण आलो आहोत जेडपी गटात मरकळ शिरपिंपगाव या जेडपी गटात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विष्णुदास बापू बापूसाहेब, म्हणजे आम्ही त्यांना प्रेमाने बापूसाहेब म्हणतो, बापू तिथे. त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत. मतदारसंघातील त्यांना पाठिंबा कसा आहे, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे आणि मतदारसंघातील जे प्रश्न असतील त्याविषयी त्यांचे स्पष्ट मत कसं आहे ते आपण जाणून घेऊन. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. मरकळ गटातील मरकळ आणि शेलपरगाव गटातील सगळ्यात मोठे प्रश्न आणि तातडीचे प्रश्न आता काय असतील? साहेब, हे रस्ता, पाणी आणि वीज हे जे विषय हे अनादी काळापासून बरेच वर्षांपासून चालू आहेत. पण खरा जर जो प्रदूषणाचा मुद्दा आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. प्रदूषण. शेतकरी वर्ग तुमच्या जेडपी गटात मोठ्या प्रमाणामध्ये उपबाजार समिती सुद्धा शेलपरगाव गावामध्ये आहे. पण शेतकरी तरी सुद्धा चाकण खेड अशा मोठ्या बाजारपेठ म्हणजे बाजार समित्यांकडे माल देत आहे. याच्याविषयी काहीतरी कुठेतरी खंत वाटत नाही का? 100%. अति जुन्या मंडळींची एक म्हण असायची की आपलीच मोरी आणि टिंबटिंबची चोरी. आज पिंपळगाव, आमचं पिंपळगाव तालुक्यातली एवढी मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, आणि अक्षरशः ती बंद पडली आहे. मला सांगा की ह्या गटातली समजा काही मंडळी जी इच्छुक आहेत, या तालुक्याचे सभापती असतील, आज मला सांगा प्रत्येक ठिकाणी बोलताना ते मिरवतात, शेतकरी शेतकरी शेतकऱ्यासाठी हे केलं, शेतकऱ्यासाठी ते केलं. अहो, मग ह्या ज्या गटात तुम्ही निवडणूक लढवता त्याच मार्केट यार्डला तुम्हाला न्याय देता आला नाही, तर तुम्ही या पूर्णपणे सभापती असताना तुम्ही तालुक्यामध्ये मिरवताय, पण तुम्हाला साधं गटातला हा प्रश्न सोडवता नाही आला. शेतकऱ्यांना इथली कामं धामं सोडून काय चाकण असेल, खेड असेल, ही दुसरे वाटा दाखवण्याची गरजच नाही ना. म्हणजे जे आतापर्यंत सत्तेत असणाऱ्या लोकांनी हो. अशा मोठ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असं तुम्हाला वाटतं? 100%, 100% साहेब. हे नेत्यांचे प्रकार असतात. एक काम करणारा नेता आणि दुसरं म्हणजे चमकोगिरी करणारा नेता. काही भाषणामध्ये माहीर असतात, मग त्या भाषणाच्या अनुषंगानं नुसतं शेतकरी राजा, बळीराजा आणि मी त्यांचा पाईक आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न असतो. आपल्या मरकळ गटामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, कचऱ्याचं असेल, सांडपाणी असेल, याचे अनेक प्रश्न भेडसावत. त्याच्यावरती तुमच्याकडे काय उपाययोजना असते? हे बघा सर, वरती केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, त्या अनुषंगानं जे रस्त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, वीज, पाणी. आज पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर हर गंगे म्हणून जो प्रकल्प निर्माण केला, म्हणजे जे दूषित पाणी समजा जे आहे की त्या पाण्याची पूर्णपणे शुद्धता ते पाणी प्रकल्प करून, शुद्ध पाणी पिण्याचं प्रकल्प करून ते पाणी सगळ्या मंडळींपर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं जे सत्तेतील सगळे आहेत, त्या सत्तेची सर्व प्रक्रिया राबवून ज्या ज्या ठिकाणी आजही असे कितीतरी आहेत पाणंद रस्त्याचे विषय आहेत की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही. आज भारतीय जनता पार्टीने असे काही कायदे निर्माण केले की शेतकऱ्याला त्याचा माल त्याच्या वावरातनं आणण्यासाठी कायदेशीररित्या कोणीही अडवू शकत नाही. त्यानुसार पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे आणि ते रस्ते जे आहेत, पाणंद रस्ते, हे शेतकऱ्यांच्या संमतीने त्या ठिकाणी सिमेंट, कॉन्क्रीट, डांबरी रस्ते करून शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन पाणी जे खराब होते, तर ते पाणी खराब करण्यासाठी जे काही समजा प्रदूषण निर्माण होते, हे प्रदूषण कशामुळं, कसं आहे, कुठल्याही प्रश्नाचं आपल्याला जर मुळापासून जर तो सॉल्व्ह करायचा असेल तर त्या प्रश्नाला त्याचं सोल्युशन शोधलं पाहिजे. आज प्रदूषणाला मूळ कारणीभूत काय आहे की बाबा प्लास्टिक. प्लास्टिक का 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 काय
तयार होतंय किंवा एका जागी साठलं जाते घाण, की ज्या काही गोष्टी समजा आता जे प्लॉटिंग म्हणून निर्माण झालेल्या काही गोष्टी आहेत, आज ते गोरगरीब प्लॉटिंगचे ते सर्व माझे बांधव आहेत, परंतु त्या ठिकाणी प्लॉटिंग झाल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या ते ड्रेनेज किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत हे PMRDAच्या असं आखून दिलेल्या प्लॅननुसार करत नाहीत, किंवा त्या प्लॉटिंग मध्ये जर त्यांनी 1 गुंठ्यामध्ये जर शोष खड्डा ठेवला, 1 गुंठ्यामध्ये पाण्याची सोय जर केली, तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्धच होणार नाहीत. आणि अजून एक आवर्जून मला तुम्हाला सांगायचंय की ह्या तालुक्यातील केंद्रातील आदरणीय व्यक्तिमत्व असणारे नितीनजी गडकरी साहेब यांनी एक असा स्तुत्य उपक्रम केलेला आहे केंद्रामध्ये, आणि बऱ्याच ठिकाणी तो अंमलात पण आणलाय, की प्लास्टिक हे रस्ते तयार करताना जर त्या डांबराच्या सान्निध्यामध्ये जर प्लास्टिक आणलं तर त्याची क्वालिटी 10 पट वाढते. तर ह्या अनुषंगानं हा जो प्लास्टिक जे विघटन होत नाही त्या प्लास्टिकचा सदुपयोग करून त्या प्लास्टिकचाच वापर आपल्याला कसा करता येईल ह्याच्यावरती मी भर देणार आहे. ही निवडणूक पैशाच्या जोरावर लढली जाते अशी चर्चा आहे मतदारसंघात. याच्यावर तुमचं स्पष्ट मत काय? साहेब हे बघा, या मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील हे माझं मनोगत किंवा जनसंवाद आहे. याच्यावरती पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील प्रचंड महास्वाभिमानी असणारा सुज्ञ मतदार. याचा अर्थ असा आहे की मतदार राजा हा सुज्ञ आहे, आणि ह्याच्यामध्ये पैशाच्या जोरावरती जर कोणी निवडणूक लढवीत असेल, रावणही म्हणला होता मी आबाळाला शिडी लावी, त्याला ते शक्य झालं नाही. त्या अनुषंगानं पैशावाल्या उमेदवारांना असा काही रावणापेक्षा 10 पट अहंकार झालाय. संपूर्ण खेड तालुक्याचं लक्ष मरकळ शेळपिंपळ गटावरती लागलंय, याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं? साहेब हे बघा, या गटामध्ये मी गेल्या पंचायत समितीला तयारी केली होती. 8 ते 10 वर्षांपासून या संपूर्ण जिल्हा परिषद गटाची माझी नाळ आहे. ही नाळ जपत असताना जे समोरचे जे काही मंडळी आहेत ही सर्व धनदांडगी आहेत. मी तर सांगता सांगेन की बाबा समाजाचं 3% वर्गीकरण असतं. मी स्वतः मध्यमवर्गीय आहे. मी गरीब पण नाही आणि श्रीमंतही नाही. 70% लोक ही गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत, म्हणजे आम्ही दोन्ही समसमान आहोत. 20% लोक ही श्रीमंत आहेत आणि 10% उच्चभ्रू, म्हणजे खूप पैशावरी धनदांडगी म्हणतात त्यांना. ह्या धनदांडग्यांच्या यादीमध्ये माझ्या विरोधात असणारी सर्व मंडळी आहेत, आणि त्या अनुषंगानं ही 70% जी गोरगरीब जनता आहे ही माझ्यासोबत आहे याचा मला आत्मविश्वास आहे. आणि ही 70% म्हणण्यापेक्षा सगळी जनता जनार्दन मला निवडून देईल याचा मला आत्मविश्वास आहे. निश्चितपणे 100% छातीटोपणे आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.